फास्ट खेळायचा टाइमपास नको. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 धावा आतापर्यंत झाले आहेत. इनायत गोलंदाजी मार्कवर असेल, समोर उभा असेल तो अमोल. षटफलंदाज चेंडू होता, सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय फाईन लेग रिजनच्या दरम्यान, अडथळ्यावर चेंडू अडतोय. दरम्यान मिळत आहेत त्या 2 धावा. षटफलंदाज चेंडू होता, पुलचा फटका पाहायला मिळाला आपल्याला. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. इनायत गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. आतापर्यंत अमोल मात्र चांगली फलंदाजी करतोय. दमदार फलंदाजी पाहायला मिळते अमोलाच्या माध्यमातून. इनायत गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला प्रयत्न. सुरेख चेंडू येतोय, एक धाव तर मिळते. अजूनही या ठिकाणी चेंडूला गॅदर केलेला जात नाहीये. तद्वर मिळते त्या 2 धावा. धावसंख्या पाहायला मिळते ती 10 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. अमोलचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवर धावांची भूक मात्र अमोलला स्वस्थ बसू देत नाही मित्रांनो. प्रत्येक चेंडूवर चांगली फलंदाजी करतोय. चांगली रणनीती पाहायला मिळते, माइंड गेम पाहायला मिळतो तो अमोलच्या माध्यमातून. यावेळेला काय घडतंय, पंचांनी या ठिकाणी अपील उचलून धरलंय. अमोल या ठिकाणी LBWच्या स्वरूपात बाद होतोय. धावसंख्या असेल ती 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अमोल बॅक टू द डगआउट होतोय. निळेवाडी संघाला महत्वपूर्ण धक्का बसतोय. काय घडेल, काय बिघडेल, आता मात्र या ठिकाणी सामन्यामध्ये हळूहळू रंगत भरायला सुरुवात झाली आहे. या अगोदर सुद्धा आपण गेल्या शनिवारी रविवारी आपण ही स्पर्धा अनुभवली. शेवटच्या चेंडू पर्यंत थरारपणा पाहिला. बाबू घुडे यांनी केलेली ती फलंदाजी, जबरदस्त 1 मॅन शो पाहायला मिळाला होता. एक हाती सामना जोगाई कोसुमच्या घशातून खेचून आणला होता. कशा प्रकारचे सामने पाहायला मिळेल का? अमन मैदानाच्या आतमध्ये जातोय. न्यू बॅटर असेल तो अमन. इनायत या ठिकाणी सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा काय घडतंय, पंच या ठिकाणी चर्चा करतायत, अपील केली जाते. चर्चा केल्यानंतर या ठिकाणी पंच आपला डिसिजन देणार आहेत क्रिकेटच्या पटलावरती. पंचांची भूमिका या ठिकाणी महत्वाची असते. क्रिकेटच्या पटलावरती पंचांना देवाचा दर्जा दिला जातो. टेनिस क्रिकेटमध्ये चर्चा केली जाते. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये चर्चा करतायत आणि आमचे या ठिकाणी स्क्वॉड आहे त्या स्क्वॉडशी चर्चा केली जाते आणि डिसिजन पेंडिंग ठेवला जातोय. इनायत चेंडू होता, या ठिकाणी अपील केलं जाते. काय घडतंय, काय बिघडतंय याचा लेखाजोखा ठेवला जातोय. डिसिजन पेंडिंग आहे, पाहायला मिळेल. इनायत सज्ज असेल.
इनायत सज्ज असेल. यावेळेला सुरेख चेंडूचा टप्पा घेतल्यानंतर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अमन याला तो याच्या रडार मध्ये चेंडू आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. दोन्ही संघ आपापल्या प्रकारे प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. इनायत यावेळेला सुरेख चेंडू होता. टप्पा घेतल्यानंतर यावेळेला बॅकफुटला जाऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला अमन याचा. अमन मात्र या ठिकाणी थोडासा बॅकफुटवर गेलाय पाहायला मिळाला. तो युवा टॅलेंट आहे मित्रांनो. बिग पॉझिटिव्ह या ठिकाणी राहावं लागेल अमन याला. यावेळी मोठा प्रहार केला गेलाय. पाहूया चेंडूला उंची आहे, लांबी मिळाली का, मात्र अजूनही या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. तद्वर मिळत आहेत त्या 2 षटक 13 धावा आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही येणारे 12 चेंडू असतील.